गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. कसे आहात सगळे? आज डे स्टार्ट केला विथ आउटिंग. आज आम्ही दोघं मस्त नाश्ता करायचा म्हणून बाहेर निघलो होतो, पण प्लॅन काही वेगळेच होते जे की मला माहिती नव्हतं. जस्ट गो विथ फ्लो करत आम्ही निघालो होतो. फर्स्ट ऑफ ऑल गाडीमध्ये पेट्रोल नव्हता म्हणून पेट्रोल टाकायला गेलो. तिथंही भली मोठी रांग होती. वेट करत होती, कंटाळा आता खूप आलेला. ठीक आहे चला, काही खाल्लं नव्हतं, भूक जाम लागली होती, पण पेट्रोल भरल्याशिवाय काम होत नाही ना पुढचा. मग भरला पेट्रोल आणि गेलो पुढे. क्लायमेट एवढा छान झाला होता, काय सांगू तुम्हाला. असं वाटलं आता आम्हाला पूर्ण भिजवणार आहे पाऊस, पण लकीली पाऊस आला नाही. जवळ आम्ही बाहेर होतो तवर तर आला नाही, त्याच्यानंतर आला तर आय डोंट केअर. असं करत आम्ही पोचलो डोसा सेंटरमध्ये. अशी काय ऑर्डर देऊन आमच्या असं वेट करत होते की आमचा मसाला डोसा कधी येतो आहे. फायनली डोसा आला. खूप भूक लागली होती आणि मी 2 दिवस मागे लागलेली की मला डोसा खायचा. तर फायनली त्यांनी माझी ती विश पूर्ण केली. त्यानंतर आम्ही गेलो माझ्या फेवरेट प्लेसवरती, जे की मला माहिती नव्हतं आम्ही जाणार आहोत. आम्ही गेलो होतो फिश मार्केटला. तिथे बऱ्याचशा फिश होत्या, जसं की पापलेट, टाकला फिश ही माझ्यासाठी नवीन आहे. पॉपलेट वगैरे खूप. आय एम अ बिग फिश लवर बिकॉज मी मुंबईची आहे, तर मला बरंचसं माहिती आहे फिशबद्दल आणि आम्ही बरेचसे मासे खाल्लेले आहेत लहानपणापासून आत्तापर्यंत. पण हे काहीशा माशांना अननोन आहेत, जसे की हे बोंबील. हे तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता. फ्राय करून खूप 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 छान लागतात. इवन याचं कालवणही खूप छान होतं. आणि हे असे काहीतरी काढून असं बघत होते. राणी मासा आहे हा, फ्राय करूनही छान लागतं, इवन कालवणही छान लागतं, जसं तुम्हाला आवडतं. क्रॅब माय वन ऑफ द फेवरेट थिंग. आणि असे तोंड करत होते. आत्ता सध्या यांना सवय नाही आहे, पण तुम्ही बघा पुढच्या ब्लॉग्समध्ये यांना मस्त सवय लावून टाकणार आहे. मी मस्त फिश लवर बनवणार आहे. ही आहे मांदेली, जी की तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता. खूप क्रिस्पी फ्राय करायची, कुरकुरीत एकदम छान लागते. हलवा हा जो आहे हा पापलेटचा मोठा भाऊ आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण की ते नावं वेगळे आहेत, बाकी फिश सेमच आहे. बऱ्याचशा फिश होत्या फिश मार्केटमध्ये आणि आम्ही बरेचसे फिश ईच अँड एव्हरी ते जे टँक दिसते ना तुम्हाला, ते आम्ही ओपन केलं. आणि फायनली आम्ही परचेस केलं कोळंबी आणि बांगडा, कारण की मी एकटीच खायला होती आणि हे फार कमी खातात, मग जास्त घेऊन फायदा नाही. कोळंबीचं कालवण खूप छान होतं. मग घेतली मस्त अशी कोळंबी आणि असा घेतला पापलेट मी फ्राय करणार होते. ॲक्च्युली मला माझ्या हाताने बनवायचं होतं, पण लाईट नव्हती, मग मिक्सर चालला नसतं, मग मी जेवण कसं बनवणार. मग असं काय दादा क्लीन करून देत होते आम्हाला मासे. आणि छान होतं फिश मार्केट बरंचसं. कोळंबी अशी सोलताना बघत होती मी, असं वाटत होतं कधी खाऊ. खूप भूक, खूप 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 छान लागते कोळंबी. असं दादांनी आम्हाला क्लीन करून दिलं. आणि ह्या फिश मार्केटमध्ये अजून एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. जर तुम्हाला तिथल्या तिथेच मासे तळून हवे असतील तर तुम्ही घेऊ शकता. आणि ती फॅसिलिटी आम्ही एन्जॉय केली, कारण की लाईट नव्हती म्हणून. असे काय आमचे मासे असे फ्राय होत होते. आणि अशा त्या काकू खूप छान होत्या, इंटरॅक्टही छान करत होत्या. आणि नंतर त्या बोलल्या की बघा जरा त्याच्यातनं म्हणजे नाडा काढला आहे की नाही कोळंबीचा. तेच मी बघत होती, तर नाडा काढलेला होता, पण तरी पण ह्यांनी मला हात हिवाळ करायला लावले आणि मला बघावंच लागलं. आणि मग मी घरी आली. मी कोळंबी घेऊन आली होती, फ्राय पण खाल्ली आम्ही आणि मग घरी पण घेऊन आलो. मस्त तेल ठेवलं, त्यामध्ये कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये मी वाटण्यासाठी यूज केलं होतं ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा, अख्खे धने, त्याच्यावर कढीपत्ता त्यातही घालायचा आहे आपल्याला. मस्त असं बारीक करून घ्यायचं. आणि ना कोळंबी कधीही वाफवून शिजवायची, म्हणजे मसाल्यात शिजवायची 5-10 मिनटं. त्यानंतर तुम्हाला जसं हवं आहे तसं पाणी ॲड करायचं. खूप छान होते. मस्त कोळंबीचा रस्सा केला होता, भात, चपाती. आणि बघा नाही येतानाही माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते, म्हणजे एवढा खाऊ चालून मला एकदम मोठू करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.